आपला 65वा वाढदिवस सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जात आहे। पनवेल तालुका, पनवेल शहर तसंच सर्वत्र आपले कार्यकर्ते सहकारी यांच्यामार्फत हे कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जात आहे। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत 65व्या वर्षापर्यंत आपण पोहोचल्यानंतर मागे पाहत असताना आपल्याला सहकाऱ्यांचं मिळणारं प्रेम, कार्यकर्त्यांचं मिळणारा प्रेम, तसेच लोकांचा मिळणारा आशीर्वाद आणि इतर सर्व लोकांचा जो आपल्यावर असणारा शुभेच्छांचा वर्षाव याकडे पाहत असताना आज आपला दिवस कसा गेला आणि काय वाटतं आपल्याला विषयी? सर्वसाधारणतः समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाच्या बरोबर चांगले संबंध ठेवावे, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जावं असा दृष्टिकोन असल्या कारणानं एक एक मिनिट माझा जो आहे तो गडबडीचा जात असतो आणि त्याच्यामुळं आजच्या दिवसाला हे सर्व लोक, मग माझे छोटे असोत, मोठे असोत, प्रत्येक विविध क्षेत्रातले असोत, आज आवडीनं मला भेटायला आले आणि त्याच्यामुळं आजचा दिवस तुम्ही जे म्हणताय हा दिवस माझा अतिशय गडबडीमध्ये गेलेला आहे। सकाळी 7:15 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत बसायला मिळालेलं नाही, 2-5 मिनटं खुर्चीवर टेकून बसू सुद्धा शकलेलं नाही, पायाला सूज येऊन म्हणजे त्या मानानं आजारी पडल्यासारखं व्हायला लागलेलं होतं। पण ह्या सर्वाच्यामध्ये उत्साह जो होता प्रत्येकाच्या येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याला भेटण्यासाठी, त्याची तळमळ, गर्दी, रेटारेटी हे सर्व पाहिल्यानंतर मनाला अतिशय आनंद होत होता, सुख होत होतं। प्रत्येकाच्या बरोबर एक कमीत कमी थोडा वेळ काढता आला तर फोटो काढावा, हस्तांदोलन करावं, अशा प्रकारचं हे असल्या कारणानं फक्त एकमेकाला भेटून आनंद नजरेतून व्यक्त केलं तरी बस होईल, पण हा आनंद लुटण्याचा असा आजचा दिवस होता। त्यामुळे मला वाटतं की आजचा दिवस एक आपल्या आयुष्यातला भाग्याचा दिवस होता। लोकनेता होण्यापर्यंत जे आपल्याला लोकांनी लोकनेता म्हणून संबोधलं जातं आहे त्याच्यामध्ये आपला दानशूरपणा हा फार महत्त्वाचा आहे असं सगळ्यांनाच माहीत आहे। तर एकंदरीत आपल्याला सुरुवातीला असं कधी वाटलं की लोकांना मदत केली पाहिजे, लोकांच्या समस्यांसाठी उभं राहिलं पाहिजे, ही पहिली वेळ आयुष्यातली ही कधी आपल्या आयुष्यात आली अशी? दानशूरपणामुळं रामशेठ ठाकूर मोठा झाला आपण म्हणता, हे काही अंशी खरं आहे, ते पूर्ण सत्यते नाही। जे लोकांना काहीतरी देता येते म्हणून लोक चांगलं म्हणतात अशातला भाग नसून, देण्याची वृत्ती जी आहे ती अनेक प्रकारे करता येते। आपल्याला देण्याचं म्हणजे विचार देता येतात, पाठिंबा देता येतो, म्हणजे प्रोत्साहित करता येतं, पैसे देणं घेणं। मी उद्योगधंदा करतो, उद्योगधंद्याला 4 पैसे मिळतात, त्यातले 2 पैसे लोकांच्या विविध क्षेत्रामध्ये, विविध अडचणीमध्ये, विविध गोष्टींकरता त्याला मी देत असतो आणि तो एक भाग झाला। पण ते सर्व काय नाही, परंतु आपला सल्ला दिला आपण आणि त्या मग लोकांचा आपल्यावर विश्वास जो असतो की हे जे सल्ला देतील तो रास्त आहे, योग्य आहे, कुणी कशा रीतीनं पुढं जावं, कशा रीतीनं वागावं, त्याच्याकरता एखाद्या अडचणीत असेल तर त्याला कुठल्या मार्गाने त्यातून निघावं, म्हणजे अशा प्रकारच्या दृष्टीनेसुद्धा मला वाटते हे कामसुद्धा फार मोठं असतं। आणि माझ्या जवळ आलेला प्रत्येक माणूस जो आहे तो अशा पद्धतीनं आल्यानंतर त्याला दिलेला सल्ला आपला जो आहे तो पटत जातो। सगळ्यांनाच काय सर्वांनी आपण सांगितलं ऐकावं अशातला भाग नसतो, परंतु तरी देखील ह्यासाठी सुद्धा माझ्याकडे लोक येत असतात की रामशेठकडे गेलो की रामशेठ जशा रीतीनं आयुष्यात यशस्वी झाला, मग कुठल्याही बाबतीत असू द्या, कारण एक गरिबीतून वाढलेला माणूस, अगदी शाळा गरिबीतून शिकलेला, एक 342 रुपये पगारावर शिक्षकी पेशात कामाला लागलेला आणि आज जो थोडं बऱ्यापैकी याच्यावर जर गेला असेल, म्हणजे लोकनेता म्हणण्यापर्यंतच्या स्टेजवर जाऊन जर पोचला असेल, उद्योगपती स्टेजवर जाऊन पोचला असेल, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी अनुभवाची शिदोरी असते आणि ती शिदोरी रामशेठ देत असताना कुठं लपवून ठेवणार नाहीत, म्हणजे मुक्तपणानं जे खरं आहे तेच सांगतील, त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव करणार नाहीत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जो माझ्याकडे तरुण असेल, ज्येष्ठ असतील, महिला असतील, युवक असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, समाज क्षेत्रातले, क्रीडा क्षेत्रातले असतील, ते येत असताना ज्या अडीअडचणी मांडतात तर त्या अडीअडचणी आपण कशा सोडवू शकतो, आपण काय पाठिंबा देऊ शकतो, जमेल तितकी कशी मदत करू शकतो, हे सगळं मनापासून करत असल्यानं म्हणजे मन ओतून जे का आपण काम करतो ते यशस्वी होत असतं। तर तशा प्रकारे ते त्यांचं काम नसून माझं काम मी समजतो आणि जितकं जास्तीत जास्त काय ते करता येईल ते मी करत असतो आणि मला वाटते
त्याच्यामुळंच केवळ हे सर्व शक्य होतं. आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपले कार्यकर्ते, आपले सहकारी आणि इतर हितचिंतक यांना आपण काय संदेश द्या? आपल्याला जो आज प्रदीर्घ अनुभव आहे त्या जोरावर आपण त्यांना काय संदेश द्या? संदेश देण्यासारखं तुम्ही म्हणाल तर एकच गोष्ट आहे, आजपर्यंत आपण जशा रीतीने एकत्र येऊन काम केलं, यापुढेही अशाच प्रकारे एकत्र येऊन काम करूया, एक दुसऱ्याचा विचार करूया. या पनवेल, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र ह्या दृष्टीने थोडंसं एकमेकाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, परंतु आपल्याला एकमेकाला मदतीचा हात देऊन सहाय्य करून आपण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दृष्टीनं मनामध्ये कुठले किलमिश न ठेवता चांगल्या रीतीनं चांगल्या मार्गाने आपण जाऊया. आणि चांगल्या मार्गाने जात असताना कुठलेही क्षेत्र तुमचं असू द्या, त्याच्यामध्ये एक खिलाडू वृत्ती ठेवून आपण जर काम केलं तर नक्कीच पुढे जाल. मग ते युवक असोत, महिला असोत, म्हणजे कुठले क्षेत्र असो, त्या सर्व याच्यामध्ये मला वाटते अशा पद्धतीनं एक मोकळ्या मनानं आनंदी वृत्तीनं आपल्या घेतलेल्या अंगावरती काम आहे ते चांगल्या रीतीनं करूया. तुम्ही सर्वजण यशस्वी नक्कीच व्हाल याची मला खात्री वाटते. एवढ्या गडबडीत आणि आज थोडंसं आजारी असताना देखील आपण आपला फार महत्त्वपूर्ण वेळ आमच्यासाठी दिला. आपलं खरोखर खूप खूप धन्यवाद.